नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो. तर बघा मी आता काय करत आहे. तर जर याच्यापासून म्हणजे औषध करायचं आहे आपल्याला. आता हे बोळकं आहे ना संक्रांतीचं आहे. हे धुवून वगैरे घेतलं. आता हे गरम करायचं. पुढची प्रोसिजर दाखवते. बोळक्यामध्ये म्हणजे आयुर्वेदिक औषध तयार होतं आणि त्याने काय होतं हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही लॉंग व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि तुमच्या इथं पण असा काही प्रॉब्लेम झाला तर नक्की असं बोळकं गरम करून तुम्ही हे याच्यातलं आयुर्वेदिक औषधच म्हणायचं ते करून तुम्ही समोरच्याला देऊ शकता. लहान मुलाला, मोठ्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला, प्रत्येकाला चालतं ते. आणि असं फुल गॅस करायचा. असं मस्त फुल गॅसवर बोळकं तापून घ्यायचं गरम करून. हे बघा कसं लाल 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 झालं मस्त. हे बघा मस्त म्हणल्यापेक्षा लालच करायचं असतं ते. असं लाल लाल होऊ द्यायचं आणि मगच. आता झालंय लाल लाल. हे बघा हे बघा आता गॅस आहे ना मी बंद करते. आणि आता हे बोळकं असं खोल भांड्यात ठेवायचं. डिश पण असली ना खोलमध्ये ठेवायचं. आणि त्याला लागणार आहे हे अजवाईन म्हणजे आपलं ओवा. थोडासा ओवा टाकायचा. हां आणि हळद आणि त्याच्यात दूध टाकायचं. हे बघा कसं वरती आणायचं. लगेच आपण दूध टाकलं का असं फसा फसा वरती येतं ते. आणि मग आता हे ज्यांचा खोकला राहत नाही ना, समजा काय खोकला आपण दवाखान्यात जाऊन पण राहत नाही, तर त्याच्यासाठी हे असं दूध करायचं. आता हे ओतून घ्यायचं, गाळून द्यायचं प्यायला. तर ह्या अशा आयुर्वेदिक दुधाने खोकला राहतो म्हणजे राहतो. 2-3 वेळेस द्यायचं असं संध्याकाळचं. आणि हे पिल्यानंतर पाणी प्यायचं नाही. प्यायचं कोमट म्हणजे जास्त कडक नाही, जास्त गरम नाही, म्हणजे कोमट नाही प्यायचं. आणि असं चहासारखं पिऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं नाही. तर हे बघा हे दूध आता ओतून घेते मी. आणि ना दीदीला खोकला येते ना, दीदीचा खोकला राहत नाही, त्याच्यामुळे दूध देणार आहे. चला बाय.